अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. स्वामींचरणी एकच प्रार्थना करते की माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या सगळ्यात चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत. बघा, आजचा व्हिडिओ आहे तो आता स्वामी प्रगट दिन, स्वामी महाराजांचा आपल्या प्रगट दिन लवकरच आलेला आहे, म्हणजे तो 10 एप्रिलला. मग त्यानिमित्त 21 दिवसांची कशी सेवा करायची, कशा पद्धतीने करायची, जर सेवा करायला आपल्याला त्या वेळ नाही आहे तर 5 मिनिटं आपल्या जीवनातील वेळ देऊन आपण 21 दिवस महाराजांची सेवा कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत. बघा, प्रत्येकाची काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालू असतात. संसारिक माणूस म्हटलं की प्रत्येकाला अडचणी येतात, मग ती लेडीज असो किंवा जेंट्स असो. आता महिलांना भरपूर जास्त प्रॉब्लेम येतो, म्हणजे लहान मुलं आहेत, करिअर आहे, बाहेरचं कामाचं बघायचं, घरचं बघायचं, किंवा मॉर्निंग टाईममध्ये घरात नसतात, किंवा लहान मुलं खूप रडतात, सेवा करून देत नाहीत, किंवा घरामध्ये सेवा केलेली चालत नाही, असे भरपूर प्रश्न आपल्या महिलांचे आहेत. तर अशा वेळेस काय करायचं? बघा, तुम्हाला तुमच्या जीवनातील 5 मिनिटं तुम्ही देऊ शकता की नाही. तुम्ही महाराजांना गुरु बनवलेलं आहे, गुरुपद दिलेलं आहे. महाराजांना आपलं सगळं काही, आपल्या आयुष्याची सगळी जी काही आयुष्याची दोरी आहे, गाडी आहे, ती सगळी महाराजांच्या हातात सोपवली आहे. तर निर्धास्त राहायचं, घाबरायचं नाही. मुलं लहान आहेत, मान्य आहे. संसारिक माणूस आहोत, मान्य आहे. घरात चालत नाही, मान्य आहे. पण तुम्ही पूर्णतः अंतःकरणापासून महाराजांना आपलं गुरु मानलेलं आहे. महाराजांना सांगितलं आहे, जे काही आहे करता आणि करविता तोच एक स्वामीनाथा. अशा वेळेस घाबरायचं नाही, सगळं काही महाराजांवरती सोडायचं. फक्त आपल्या मनामध्ये एक प्रकारची आपल्या मनामध्ये ओढ पाहिजे की मी ही सेवा करणारच, कितीही अडचणी येऊ देत, पण मी ही सेवा करणारच. अशा वेळेस मार्ग आपोआप निघत जातात. त्यामुळे तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं, चिंता नाही करायची किंवा ही माझ्याकडून घडेल का, घरामध्ये मी जर सेवा केली तर त्यांना चालेल का, त्यांना नाही चालत तर राहू द्या, तुमच्या बेडरूममध्ये जाऊन करा. फक्त बेडवरती बसू नका, खाली जमिनीवरती एक जे आसन तयार केलेलं असतं सेवेसाठी, खास तेच घ्या. नाहीतर तुम्ही ते रोज यूज करता असं काही घेऊ नका. एक आसन तयार करा, त्या आसनावरती खाली जमिनीवरती बसून मग सेवा करा. काही प्रॉब्लेम राहणार नाही. तुम्ही अशी जरी सेवा केली तरीसुद्धा चालेल. शेवटी तुमचा भाव महत्त्वाचा आहे. आता बघा, तुमच्या जीवनातील थोडीशी 5 मिनिटं द्यायची आहेत, ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. जसं की तुम्हाला दरवेळेस मी सांगत असते की स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक महाराजांचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. या पुस्तकाने, या पाठाने भरपूर जणांचं, सगळ्यांचं कल्याण झालेलं आहे. प्रत्येकाचं जीवनाचं सार्थक झालेलं आहे. आयुष्यात त्याला कशाचीच कमी पडली नाही व त्याच्या आयुष्याचं सोनं देखील झालेलं आहे. त्यामुळे या पुस्तकाचं पठण करायचं आहे. 21 अध्याय कंप्लीट करायचे, 21 पारायणं कंप्लीट करायचे. जर तुमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे, तुम्ही तुमच्या जीवनातील रोज 5 मिनिटं देऊ शकता. तुम्ही रोज एक अध्याय वाचा, 21 दिवस रोज एक अध्याय वाचा, काही हरकत नाही. तुमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा करा. तोडकी मोडकी सेवा होऊ द्या, पण तुम्ही सेवाला लागा तरी, सुरुवात तरी करा. एक अध्याय वाचा, किंवा तुम्हाला 3 अध्याय वाचायचे तर तुम्ही 3 अध्याय वाचा. एक अध्याय मिनिमम वाचायला मला तरी 2 ते 2.5 मिनिटं लागतात. एक अध्याय, पहिले थोडे छोटे आहेत, नंतर थोडे मोठे आहेत. मोठे म्हणजे किती, 1 ते दीड पानापर्यंतच आहेत, जास्तीत जास्त 1.5 पान. बघा, 2 मिनटं 2.5 मिनटं, मला एवढा वेळ लागतो तर तुम्हाला 3 मिनटं लागतील. 3 मिनटाच्या वर तर जात नाही, 3 मिनटं लागतील. तेवढा वेळ तर तुम्ही तुमच्या जीवनातील देऊ शकता नाही, तेवढा वेळ द्यायचा आहे. बघा, यावेळेस ह्या सेवा काळामध्ये, ह्या 21 दिवसामध्ये तुम्ही जर रोज एक अध्याय वाचला तर 21 दिवसाचे 21 पाठ होतात. जर तुम्ही 3 अध्याय वाचले तर 3 पारायण होतात, काही हरकत नाही. मग तुमच्या इच्छेनुसार 3 पारायणं, 11 पारायणं किंवा 21 पारायण, तुमच्या इच्छेनुसार जितकी पारायणं तुम्हाला करायचे तितकी पारायणं तुम्ही करू शकता. नंतर बघा, आपल्या महाराजांना, आपल्या स्वामींना आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये त्यांना स्थान दिलेलं आहे. तर मग कशाची चिंता सोडून द्यायची? हे असं करेल का, तसं करेल का, मुलं मला सेवा करून देतील का, मुलं रडतील, सासूला आवडत नाही, सासऱ्यांना आवडत नाही, मी घरात सेवा केलेली कोणाला घरातल्या व्यक्तींना आवडत नाही, हे सगळं काही बाजूला सोडायचं व आपलं जे कर्तव्य आहे ते करत राहायचं. त्याच्यातून मार्ग निघत जातो. नंतर आहे बघा नामस्मरण. नामस्मरण तर तुम्ही चालता, बसता, उठता, कुठेही करू शकता, कुठेही. अक्षरशः तुम्ही स्वयंपाक करताना, ऑफिसला जाता, ऑफिस टाईममध्ये, चालताना, बोलताना कधीही नामस्मरण करू शकता. आता नामस्मरण करायचं म्हटलं की माळ आहे, माळेमध्ये बघा 108च मणी असतात. पण जर माळच नाही आहे तर यावेळेस आम्ही काय करू, 5 मिनटं बसा महाराजांसमोर व 5 मिनटं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये मग्न होणार नाही, त्याच्या धुंदीत राहणार नाही की मी नामस्मरण करते. पण नामस्मरण करताना पण आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात, घाणेरडे विचार येतात. अशा वेळेस काय करायचं, त्या विचारांशी गप्पा मारायच्या नाहीत, त्या विचारांना थारा द्यायचा नाही मनामध्ये. फक्त आणि फक्त यावेळेस सगळं मुलं, संसार,
कामं हे ते सगळं बाजूला सोडून द्यायचं. सगळं विचार काहीच आणायचं नाही की मी एवढा वेळ नामस्मरण करते, हे काम राहिलं ते काम राहिलं, मुलं रडत आहेत, सगळं सोडून द्यायचं. फक्त मी आणि माझे स्वामी एवढंच फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे नामस्मरण करताना. व नामस्मरण करताना बघा कधी कधी आम्हाला पिरियड्स आले तर आम्ही काय करू, नामस्मरण आहे यार, नामस्मरणात का तुम्ही नामस्मरण कुठेही बसून करू शकता. नामस्मरण ही अत्यंत प्रिय अशी सेवा आहे व महाराजांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून नामस्मरण करायला सुरुवात करा. नंतर तारक मंत्र आहे. रोज तुम्ही 1 वेळा तारक मंत्र म्हणा, 3 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, तुमच्या इच्छेने जेवढी होईल तेवढी तुम्ही सेवा करू शकता. 21 दिवसात या नामस्मरण व तारक मंत्र तुमच्या इच्छेने जसं होईल तसं तुम्ही करू शकता. नंतर मानसपूजा आहे. तुम्हाला काहीच शक्य नाही तर मानसपूजा करा. महाराजांची मानसपूजा कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. मानसपूजा आता छोटंसं स्वामी महाराजांचं स्तवन आहे ते करा. नाही जन्म नाही पाप नाही कोणी माता पिता हे छोटंसं स्तवन आहे ते म्हणा. म्हणजे महाराजांची स्तुती तुमच्याकडून होईल तेवढी सुरुवात तरी करा. जोपर्यंत तुम्ही सुरुवात करणार नाही तर तुम्ही तुमचा मेवा मिळेल तुम्हाला याची आशा कशी ठेवणार बरं. जोपर्यंत तुम्ही सुरुवात करणार नाही तोपर्यंत तुम्हाला मेवा नाही मिळणार. आधी सेवा मग मेवा. मग सेवा छोटी का असेना, थोडी का असेना, 5 मिनिटाची का असेना, पण ती सेवा आहे महाराजांपर्यंत पोहोचते व महाराजांना या 21 दिवसात केलेली सेवा ना अत्यंत प्रिय आहे असं मी सांगेन तुम्हाला. त्यामुळे आवर्जून तुम्ही सेवा करायला सुरुवात करा. ह्या सेवा करताना आता मांसाहार वर्ज्य आहे. जर तुम्ही संकल्प घेणार असाल तर मांसाहार वर्ज्य आहे. मग संकल्पयुक्त सेवा करणार असाल मग परांना देखील वर्ज्य आहे. परांना असेल तर बघा तुम्ही म्हणाल की आम्ही हॉटेलमध्ये गेलो पैसे देऊन आम्ही घेतो, पण बघा तिथे त्या वास्तूमध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर त्या आपल्या जेवणातून ती निगेटिव्हिटी आपल्या शरीरामध्ये जात असते. मग त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे परांना 21 दिवस टाळायचं आहे जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय. नंतर 10वा आला 12वा आला त्याचं खाऊ का. संकल्पयुक्त सेवा करत असाल तर ते खायचं नाही. संकल्प तुम्ही घेतला नाही, तुम्ही अशीच सेवा करताय, महाराजांसाठी सेवा करताय, तुम्ही काही न मागता सेवा करताय, अशा वेळेस तुम्ही 10वा 12वा काय असेल खाल्लं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण संकल्पयुक्त असेल तर 10वा 12वाचं खायचं नाही. त्याचप्रकारे परांना टाळायचं आहे. मांसाहार वर्ज्य आहे. एवढं तुम्हाला सांगायचं होतं. महाराजांना हात जोडून सांगायचं आहे की प्रार्थना करायची की महाराज तुम्ही हा जन्म दिला, या जन्मात तुम्ही माझे गुरु म्हणून मला लाभले व माझ्या आयुष्याची जी काही दोरी आहे, माझ्या आयुष्याची जी काही वाटचाल आहे, माझ्या मार्गामध्ये जे काही अडचणी येणार आहेत, संकट येणार आहेत, माझ्या ज्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये दुःख संकट तर ते येतच राहणार आहेत, पण माझ्या आयुष्याची दोरी मी तुमच्या हातामध्ये दिलेली आहे व तुम्ही मला योग्य तोच मार्ग दाखवणार, हा माझा पूर्ण विश्वास तुमच्यावरती आहे असं महाराजांना सांगायचं आहे. जोपर्यंत तुम्ही बघा अशा पद्धतीने व्यक्त होणार नाही किंवा जर तुम्ही 21 दिवसात 5 मिनिटाची का होईना तुम्ही 21 दिवस तुम्ही सेवा केली तर तुमची 10 तारखेला 10 मार्चपर्यंत 10 तारखेला 10 एप्रिलपर्यंत म्हणजे या स्वामी महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत तुमची नक्कीच इच्छा पूर्ण होणार. म्हणजे होणारच. तुम्हाला त्याची प्रचिती येणार म्हणजे येणार. तुम्हाला महाराज अनुभव देणार म्हणजे देणारच. काही ना काहीतरी अनुभव देणार. फक्त महाराजांना सेवा हवी आहे तुमच्याकडून. बघा महाराज असं म्हणत नाही आहेत की तू मोजून मापून सेवा कर. कधीच सेवा मोजून मापून करायची नाही. मग ती सेवा कितीही घडू द्या आपल्या हातून. सेवा जितकी जास्तीत जास्त घडेल तितकी आपल्यासाठी चांगली आहे. त्यामुळे मी आज एवढं सेवा करणार, उद्या तेवढी सेवा करणार, मोजायचं नाही. जेवढी सेवा घडेल तेवढा आपल्यासाठी चांगला आहे. त्यामुळे मोजून मापून करू नका. स्वामीचरित्र सारामृताचे पारायण जितके होतील तितके करा. एक जरी झालं, रोज एक जरी अध्याय वाचायचा झाला तरी करा. नाही झालं नामस्मरण करा, तारक मंत्राची सेवा करा, मानसपूजा आहे, स्वामीस्तवन आहे, भरपूर सेवा आहेत. तुमच्याकडून जी सेवा घडेल ती तुम्ही सेवा करू शकता. आपल्या आयुष्यातील 5 मिनिटं तर आपल्या महाराजांसाठी आपण नक्कीच काढू शकतो. त्यामुळे आवर्जून करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या निरोज करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.